जय शिवराय मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामामध्ये खताची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक असा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि याच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, खरीप हंगामामध्ये जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस असतो। पावसामुळे, अतिवृष्टीमुळे रेल्वेच्या वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो। खताची पूर्णपणे होणारी वाहतूक हे रेल्वे रॅकच्या माध्यमातून होते आणि अशी रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात खताचा पुरवठा वेळेवरती होत नाही आणि याच कालावधीमध्ये खताचा पुरवठा न झाल्यामुळे शेतकऱ्यांना अव्वाच्या सव्वा दरामध्ये खताची विक्री केली जाऊ शकते। मित्रांनो, याच पार्श्वभूमीवरती प्रत्येक वर्षी खरीप हंगामामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खताचा पुरवठा व्यवस्थित व्हावा यासाठी बफर स्टॉक तयार करण्यासाठी मंजुरी दिली जाते आणि या वर्षी सुद्धा खरीप हंगाम 2025 करता 1 लाख मेट्रिक टन युरिया आणि 25,000 मेट्रिक टन DAP या खताचा बफर स्टॉक करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मुंबई यांच्या माध्यमातून 50,000 मेट्रिक टन युरिया आणि 12,500 मेट्रिक टन DAP, तर महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड मुंबई यांच्या माध्यमातून 30,000 मेट्रिक टन युरिया तर 7,500 मेट्रिक टन DAP, विदर्भ कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड नागपूर यांच्या माध्यमातून 20,000 मेट्रिक टन युरिया आणि 5,000 मेट्रिक टन DAP असा एकूण 1 लाख टन युरिया आणि 25,000 मेट्रिक टन DAP चा बफर स्टॉक करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। मित्रांनो, या महामंडळाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी वकारामध्ये या DAP आणि युरियाचं स्टोरेज केलं जातं, बफर स्टॉक केला जातो आणि जशी बाजारामध्ये मागणी वाढेल, जसे जसे बाजारातील उपलब्धता कमी होईल तसं तसं या बफर स्टॉक मधून युरिया आणि DAP हा शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला जातो। याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून DAP आणि युरिया याची साठवणूक करण्यासाठी प्रति मेट्रिक टनानुसार हे अनुदान जे काही खर्च असेल तो खर्च या महामंडळाला दिला जातो आणि अशा प्रकारचा खर्च करण्यासाठी सुद्धा आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या निधीला वितरित करण्यासाठी मंजुरी सुद्धा आज देण्यात आलेली आहे आणि याच्या संदर्भातील महत्त्वाचे असे 2 GR आज 27 मार्च 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेले आहेत। मित्रांनो, बफर स्टॉक प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जसे की आता विदर्भ फेडरेशन आहे तर विदर्भातील जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हा बफर स्टॉक ठेवला जातो आणि हा बफर स्टॉक असल्यामुळे पावसाळ्यामध्ये खताचा पुरवठा जरी नाही झाला तरी सुद्धा शेतकऱ्यांना हा खत अर्थात युरिया आणि DAP उपलब्ध करून दिला जातो। याची जी काही प्रमुख बाजार, जे काही मंडळाचं मुख्यालय किंवा जे काही बाजाराचे ठिकाणं असतील अशा मोठ्या गावामध्ये हा साठा स्टोअर केला जातो। या गोदामांची यादी जिल्हा कृषी अधीक्षक यांना दिली जाते, त्यांच्या माध्यमातून त्याला मंजुरी दिली जाते आणि अशा प्रकारच्या जिल्हा स्तरावरती किंवा मोठ्या ठिकाणी असलेल्या बाजार ठिकाणी या युरियाचं स्टोरेज, या DAPचं स्टोरेज केलं जातं, जेणेकरून पुढे शेतकऱ्यांना व्यवस्थितरित्या योग्य त्या कालावधीमध्ये हा DAP आणि युरिया उपलब्ध करून देण्यासाठी मदत होते। तर मित्रांनो, येत्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवरती हे एक महत्त्वाचं असं पाऊल राज्य शासनाच्या माध्यमातून उचलण्यात आलेलं आहे। मित्रांनो, हा महत्त्वाचा असा GR आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। धन्यवाद।